मराठी बोधकथा म्हातारा आणि चोर भाग 2। मागील भागात आपण पाहिले। आता पुढे काय झाले ते पाहूयात। एक तरुण स्त्री त्या चोरांना वाढायला बाहेर आली। त्या स्त्रीला पाहून चोरांमध्ये संवाद सुरू झाला। खरंच त्याची बायको तरुण झाली रे, छे, विश्वासच बसत नाही। ती काठी मौल्यवान आहे। तेवढ्यात आजोबा म्हणाले, मला कोणीतरी मागल्या दारी हाक मारते, मी आलोच, तुम्ही सावकाश जेवा। असे म्हणून ते आजोबा बाहेर निघून गेले। चांगली संधी मिळाली आणि चोर काठी घेऊन पळून गेले। ती काठी त्यांच्या मोरक्याने आपल्या घरी नेली आणि काठीच्या जादूचा प्रयोग आपल्या बायकोवर केला। काय चाललंय? त्याची बायको ओरडली। अगं, तुला तरुण करण्यासाठी मी ही जादूची काठी आणली आहे। म्हणजे तुला मी म्हातारी झाल्यासारखे वाटते? आणि त्या चोराच्या बायकोने त्या काठीने त्यालाच बदडले। थांब थांब, माझं ऐकून तर घे, मी म्हातारी झाले काय? पुन्हा परत तर ये। आणि तो चोर तिथून पळून गेला। अरे, त्या म्हाताऱ्याने आपल्याला पुन्हा फसवलं। ती काठी अगदीच फालतू आहे। म्हातारीच्या जागी आलेली तरुणी त्याची मुलगी असेल कदाचित। कसला हुशार म्हातारा निघाला। आपण त्याच्याशी भलत्याच सभ्यपणाने वागलो। आमच्याशी हुशारी करणाऱ्यांना काय होतं ते लवकरच दाखवू। असा त्या चोरांमध्ये संवाद झाला। आणि काही दिवसानंतर एका संध्याकाळी त्या आजोबाने त्या चोरांना परत त्यांच्या घरी येताना पाहिले। ते येत आहेत, तयार हो, माझा चष्मा कुठं आहे? मला प्यायला दे, आणखी दे, आता पुरे, आता ना पैसे पुरून झाल्यावर प्या। हो हो, पैसे कुठे ठेवलेस? परसातल्या पत्र्याच्या खोलीतल्या मडक्यात। ऐकलत? म्हातारा आणि म्हातारीमध्ये चाललेला हा संवाद त्या चोरांनी ऐकला। आता ते चोर पैसे घेऊन पळतात की त्यांच्यासोबत आणखी पुढे काही होतं ते आपण पाहूया पुढील भागात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।